नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 8. श्री स्वामी समर्थ. कार्तिक महिन्यात चिंतोपंत आप्पा सोलापूरला आले होते. त्यांच्याबरोबर महाराज अक्कलकोटाला गेले. टोळ यांनी 2 घोडे आणून एकावर आपण बसून दुसऱ्यावर स्वामी महाराजांना बसवलं. बरोबर एक नौकर देऊन पायवाटेने अक्कलकोटास चालले. सुमारे 4 कोस लांब गेल्यावरती तो मागाहून कलेक्टर साहेबांकडून चिंतोपंतांचा नावाचा हुकूम घेऊन एक स्वार आला की जरुरीचं काम आहे, तुम्ही उभ्या उभी भेटून जा, असं म्हणून त्या हुकुमात फरमावलं होतं. चिंतोपंतांनी गड्यास सांगितलं की आम्ही आता जाऊन परत येतो, तोपर्यंत स्वामींना कुठं जाऊ देऊ नको, अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापुराकडे परत गेले. समर्थ कोणाच्या आज्ञेत थोडीच राहणार. तो गेल्याबरोबर आपण उठून जवळच एक बाग होती, त्यात निघून गेले. जे निघाले ते थेट अक्कलकोटाला जाऊन खंडोबाच्या ओट्यावर बसले. इकडे चिंतोपंत सोलापूरचं काम आटोपून भरधाव घोडा सोडून ज्या झाडाखाली महाराजांना बसण्यास सांगितलं होतं तिथं आले. पाहतात तो स्वामी महाराज तिथे नाही. गड्यावर रागावून स्वामींना कसं जाऊ दिलं म्हणून विचारायला लागले. गड्यानं हात जोडून प्रत्युत्तर केलं की स्वामींनी न जावं म्हणून आपण पराकाष्ठा केली, पण महाराजांनी काही ऐकलं नाही. हम किसके ताबेदार है, असं बोलून महाराज 10-5 पावलं चालले आणि मग गुप्त झाले, असं गड्यानं सांगितलं. टोळ यांना फार वाईट वाटलं आणि महाराजांच्या पुन्हा दर्शन होतं की नाही याबद्दल त्यांना काळजी वाटायला लागली. इकडे तिकडे तपास करून पाहिलं असता महाराज कुठे मिळाले नाहीत. सबब निराश होऊन टोळांनी घोडा भरधाव काढून अक्कलकोटचा मार्ग धरला. खंडोबाचे देऊळ सोलापूरच्या वाटेवरच आहे. खंडोबाच्या देवळात महाराजांना पाहून टोळ यांना मोठा आनंद झाला. लागोलाग घोड्याखाली उतरून त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि विनंती केली, आपल्या घरी चलावं. महाराजांनी उत्तर दिलं, आमचं घर निराळ आहे. पुष्कळ आग्रह केला, पण महाराज येत नाहीत असं पाहून निराश होऊन टोळ आपल्या बिऱ्हाडी गेले. इकडे महाराज उठून गाववेशी समोर फाटक म्हणून निशाणी ठेवण्याची जागा आहे, तिथे जाऊन 3-4 दिवस निराहार बसले. 4थ्या दिवशी फाटकातील आमद अली खां म्हणून एक रिसालदार होता. त्यांनी महाराजांना थट्टेने विचारलं, हुक्का पिते है? तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं, हां पिता हूँ. हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असं समजून रिसालदारानं लबाडीनं रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून हुक्का महाराजांना ओढण्याला दिला. महाराजांनी सुरसुर करत हुक्का ओढताच चिलमीवर भक्कम जाळ झाला. चिलीम रिकामी असून जाळ झाला त्याबद्दल त्याला चमत्कार वाटला आणि महाराज 3 दिवस उपाशी आहेत, सबब त्यांना कोणा ब्राह्मणाकडं नेऊन जेवण घालावं असं रिसालदारानं मनात आणलं. चोळप्पाचं घर जवळ होतं. त्याला महाराजांबद्दल हकीकत कळवून जेवणाची तयारी करण्याचं त्यांनी सांगितलं. चोळप्पाच्या घरी स्वयंपाकाची सिद्धता झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थांना घेऊन आला. चोळप्पाने ताट वाढवून महाराजांपुढे आणून ठेवलं. महाराज जेवेच नात. रिसालदाराला ताटास हात लाव म्हणून महाराज सांगू लागले. ब्राह्मणाच्या भोजनाच्या ताटास हात कसा लावावा म्हणून रिसालदार शंकित झाला. मत डरो, हात मे पकडो, म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावरून निरुपाय होऊन ताटास हात लावून महाराजांपुढे ताट्यानं ठेवलं आणि मग महाराज मोठ्या प्रेमानं जेवले. बायका माणसांनी हा चमत्कार पाहून हा कोणी वेडा व बाट्या माणूस चोळप्पाने घरात आणला म्हणून त्याला नावं ठेवली. दुसऱ्या दिवशी महाराज तिथंच राहिले. घरातील स्वयंपाक सिद्ध झालेला सर्व वेटाळून टाकल्यामुळे बायका फार रागावल्या आणि चोळप्पाला वेड लागलं असं म्हणून त्याला त्रास देऊ लागल्या. चोळप्पाची मात्र भक्ती कमी न होता उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ लागली. वाटेल त्या ठिकाणी हगावं, वाटेल घरातला जो डाळदाणा आहे गायीकडून खावावा आणि भलताच जिन्नस उचलून भिकाऱ्यास द्यावा, अशा अनेक प्रकारांनी महाराजांनी चोळप्पाला त्रास दिला. पण सर्व सहन करून तो महाराजांचा पूर्ण भक्त बनला. वर सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी राहिले होते. मनास वाटेल तेव्हा दुसरीकडेही जाऊन राहत, पण चोळप्पा त्यांच्या सेवेत बरोबर तत्पर असे. काही दिवस पावेतो महाराज राजमान्य चिंतोपंत अप्पा टोळ यांच्या घरी जाऊन राहिले होते.
तिथे असताना महाराजांनी चमत्कारिक खेळाची सुरुवात केली. तो खेळ असा की गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडं महाराज आणत आणि त्यांचे वीत लांबीचे तुकडे करून त्यात माती भरून दुसऱ्या लाकडाने ती माती ठाशीत असत. मग 5-5, 6-6 तुकडे त्रिकोणाकृती, ज्याप्रमाणे पलटणीचे लोक बंदुकी लावून ठेवतात त्याप्रमाणे रंगाच्या रांगा लावून ठेवत असत. त्याप्रमाणेच घोंगडींच्या दशा काढून त्या 10-5 एके ठिकाणी गाठून त्यांची रांग लावून ठेवत. असा क्रम 6 महिने पावेतो चालला होता. महाराज हे काय करता असा कोणी प्रश्न केल्यास पलटणी तयार करतोय म्हणून जबाब देत असत. महाराजांच्या कृतीचा अर्थ कुणाला कळत नव्हता. पुढे सन 1857-58 साली उत्तर हिंदुस्थानात पलटणी बदलून नानासाहेब पेशवे यांचं बंड झालं. तेव्हा महाराजांनी खेळरूपाने युद्धाच्या तयारीची चिन्ह दाखवल्याचं सर्वांच्या ध्यानी आलं आणि मोठा चमत्कार वाटला. याप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक कृतीत अर्थ असे, पण तो अर्थ प्रसंगानुसार विचारदृष्टीने पाहिला म्हणजे ध्यानात येईल. सन 1857 सालच्या बंडाचा काही दिवस धुमाकूळ माजून अनेक लहान थोर गूर गरीब स्त्री पुरुषांचा विध्वंस होऊन पुढे इंग्रज बहादुरांचे पराक्रमाने जिकडे तिकडे शांतता होत चालली होती. अशा संधीस श्री स्वामी समर्थ दुसराच खेळ खेळू लागले. तो असा की अक्कलकोटास लक्ष्मी नावाची एक मोठी तोफ आहे. तिथे जाऊन रोज प्रातःकाळी महाराजांनी त्या तोफेच्या तोंडात डोकं खुपसून बसावं. असा काही दिवस क्रम चालला. लोकांना या कृतीचा काही अर्थच कळेना. पुढे बंडाची चौकशी होऊन बंडात सामील असलेल्या हजारो लोकांना तोफेच्या तोंडी देण्याचा सरकारने सपाटा चालवला. तेव्हा सुज्ञजनास महाराजांच्या कृतीचा अनुभव आला. पुढे महाराजांनी ती कृती सोडल्यावर तोफेच्या तोंडी देण्याचंही बंद झालं. सदरच्या बंडात सामील असल्याबद्दल पुष्कळ राजे राजवाड्यांवर संशय येऊन त्यांची चौकशी झाली. जमखिंडीचे राजे श्री आप्पासाहेब यांच्यावरही त्यावेळी आफत आली होती. कोणी दुष्ट लोकांनी आप्पासाहेबांबद्दल इंग्लिश अधिकाऱ्यांचे कान फुंकल्यावरून आप्पासाहेब बंडात सामील आहेत असा त्यांच्यावर आरोप येऊन इंग्रज सरकारने त्यांचं संस्थान जप्त केलं होतं आणि खुद्द आप्पासाहेबांना अटक करून वेंगुर्ल्यास नेऊन ठेवलं होतं. त्यावेळी आप्पासाहेबांच्या पदरचे गृहस्थ गोपाळ जोशी हिरळीकर हे अक्कलकोटचे राहणारे असल्याने रजा घेऊन काही कामास अक्कलकोटास आले होते. त्यावेळी महाराजांची बरीच प्रसिद्धी झाली होती. श्री समर्थांची कीर्ती ऐकून हिरळीकर जोशीबुवा त्यांच्या दर्शनाला गेले. श्री स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या सन्निध इतर मंडळी बसली होती त्यात जाऊन बसले. मंडळीत इकडील तिकडील गप्पा होत होत्या. जोशीबुवांनी आपल्या यजमानांवर म्हणजे आप्पासाहेबांवर आलेल्या प्रसंगाची इत्यंभूत हकीकत मंडळींना सांगितली. हकीकत सांगणे चालले असताना एकदा महाराजांनी जमखिंडीकडे तोंड फिरवले आणि तोंडावर छाटी घेऊन या 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 असे म्हणून हातांनी बोलावण्यासारखी खूण करून बराच वेळ करत बसले. तशी खूण महाराजांनी ही कृती पाहून जोशीबुवांना सांगितलं. मंडळींनी ही कृती पाहून जोशीबुवांना सांगितलं की श्री स्वामी समर्थ तुमच्या यजमानांना बोलवत आहेत. त्या अर्थी खचित ते दोषमुक्त होऊन परत येतील. जोशीबुवांना मोठा आनंद होऊन त्यांनी शकून गाठ बांधली. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुढे 6 महिन्यांनी जमखिंडीकर हे निर्दोष ठरून वेंगुर्ल्याहून आपल्या संस्थानात परत येऊन अधिकार चालवू लागले. याप्रमाणे पुढे होणाऱ्या गोष्टींबद्दल काही चमत्कारिक कृती करून महाराज दिग्दर्शन करत असत. पुढे सन 1859 साली निलंगा जिल्हा नलदुर्ग इलाखा मोगलाई इथे रोहिले लोकांनी बंडावा करून लाखो रुपयांची लूट केली आणि पुष्कळ लोकांना मारठोक केली ही बातमी चोहीकडे पसरली. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी अक्कलकोटाला बुधवार पेठेत बादुल लाखा शिपाई यांच्या अंगणात बसली होती. महाराजांचं सन्निध पुष्कळ लोक बसले होते. त्यात निलंगे रोहिल्यांनी लुटल्याची गोष्ट निघाली. तितक्यात समर्थांनी बादुल लाखा याला आज्ञा केली की एक लगाम घेऊन ये. त्याप्रमाणे त्याने लगाम आणून महाराजांच्या हाती दिला. तो लगाम घेऊन महाराज उठले आणि अंगणातच एक बोरीचे झाड होते त्याला लगाम अडकवून आपल्या जागेवर येऊन बसले आणि खाली लिहिल्याप्रमाणे त्यांनी उद्गार काढले की अब हिंदू का कुछ रहा नहीं. हत्ती गया, घोडा गया, पालखी गया, ऊंट गया, आदमी गया, सब कुछ गया. असं बोलून महाराज स्तब्ध राहिले.
महाराजांचे वर उल्लेखलेले उद्गार कितपत खरे होते याची साक्ष इतिहास देत असल्याने त्याचबद्दल येथे जास्त लिहिणे जरुरी नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 8 समाप्त. धन्यवाद. आपल्याला जर माझं हे अभिवाचन आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट आवर्जून कराल. श्री स्वामी समर्थ. माझं चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब कराल. धन्यवाद.